आपल्या मनात येणारे विचार आणि हा बाहेरचा आवाज याकडे पाहायचं आहे. ते त्यांचं काम करतात. आपल्याला आपलं काम करायचं आहे. आपल्या मनाला शांत आणि स्थिर जर करायचं असेल, तर शरीर आणि मनाला कनेक्ट करणारा श्वास, या श्वासाकडे आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे. जे काही लेणीमध्ये किंवा या परिसरामध्ये हे हवा जेव्हा यांना स्पर्श करते, तेव्हा पण एक साऊंड निर्माण होतो. तो ऐकता आला तर तो ऐकायचा. जेवढं मनाला सूक्ष्म करता येईल, तो प्रयत्न करायचा. ठीक आहे. ध्यान म्हणजे फक्त बसून करायची प्रक्रिया नाही आहे. ध्यान ही आपल्या 24 तासामध्ये होणारी प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. आणि ध्यानाला जर एका लाईनमध्ये सांगायचं झालं, तर ध्यान का केलं पाहिजे आपण? तर ध्यान याच्यासाठी केलं पाहिजे, की आपल्याला ध्यानावर राहायचं आहे. आणि ध्यानावर राहायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, की आपल्याला अवेअर राहायचं आहे एव्हरी मोमेंट. जसं शरीराचा आहार आहे, आपण फूड घेतो, एक्सरसाइज करतो, आहे ना? हा सगळा शरीरासाठी करतो, शरीर मजबूत ठेवण्यासाठी. पण मनाला मजबूत ठेवण्यासाठी काय आहार आहे? तर तो आहार आहे सजगतेचा आणि विस्डमचा. सजगता म्हणजे जागृती, विस्डम म्हणजे प्रज्ञा. तर ह्या 2 गोष्टी जेव्हा निर्माण होतात, त्यावेळेला मन आपलं सक्षम होतं, शक्तिशाली होतं. कशाप्रती शक्तिशाली होतं? तर आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीप्रती आपण अवेअर राहतो. आपण त्या गोष्टींना बघू शकतो जसं आहे तसं, आणि वेगवेगळे अनुभव आपल्याला ते पाहायला मिळतात. तर आता सध्या फक्त 5 मिनिटासाठी आपण वॉक करू एवढ्याच परिसरामध्ये आणि अनुभव घेऊ. कोणीही एकमेकांशी बोलणार नाही. वॉक करून पुन्हा आपण इथे येणार. फक्त ऐकणे हाच फक्त आपला पर्पज आहे. ठीक आहे? ओके. एक श्वासासोबत मध्ये जाताना आपण मैत्री भावना करणार आहोत. श्वासात जाताना अहंग अवेरोहोमी, श्वास बाहेर जाताना मी वैरमुक्त झालो आहे. श्वासात जाताना अहंग अवेरोहोमी, श्वास बाहेर जाताना मी वैरमुक्त झालो आहे. ही भावना आपल्याला करायची.